हल्लीच्या काळात सगळी गावं कशी ओस पडत चालली आहेत. सगळं कसं शांत शांत असतं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात जा हेच चित्र पाहायला मिळतं. आशाळभूत नजरा आणि उदासवाणे चेहरे घेऊन बसलेले काही वृद्ध, काही मोकाट कुत्री आणि मर्तुकडी जनावरं. चैतन्य हरवलेली ही आजची गावं आहेत. एकीकडे काम करायला तरुण मुलं उपलब्ध नाहीत आणि दुसरीकडे तरुण मुलं काम करायला तयार नाहीत. डिग्री घेतलेल्या तरुणाला नोकरी नाही आणि डिग्री घेतल्यामुळे तो शेतातल्याही कामाच्या उपयोगाचा राहत नाही, असं आजचं चित्र आहे. शाळा कॉलेजातून बाहेर पडलेला तरुण निस्तेज आणि निरुत्साही आहे. गावात काम मिळत नाही आणि शहरात राहणे परवडत नाही. तरीही शहराकडे तरुणांचे लोंढे वाढतच आहेत. पण अशा जगण्यातल्या हतबलतेतून कोणालाही आपलं घर सोडायला लागू नये. गावाकडे राहणाऱ्याला तिथं सन्मानाने राहता आलं पाहिजे. पैसा आणि ज्ञान हे खेड्यामध्येही मिळू शकतं, हा विश्वास आज कुणालाच वाटत नाही. आजचा नेमका प्रश्न काय आहे? मुलांमध्ये आत्मविश्वास का जाणवत नाही? आपण मुलांना 10-10 वर्ष शाळेत पाठवतो, ते कशासाठी? चांगली नोकरी मिळण्यासाठी की चांगला उद्योग करण्यासाठी? मग यापैकी नेमकी कशाची पायाभरणी आजच्या शाळांमध्ये होते? मशागत नीट झाली नाही तर पीक भरघोस येणार कसं? हा प्रश्न खरोखर विचार करण्यासारखा आहे. ज्या देशात 80% मुलं 10वीच्या आधीच शाळेतून बाहेर पडतात, त्या देशात नेमकी गडबड काय आहे? काम आणि ज्ञान यांचं नातंच आजच्या शिक्षणाने तोडून टाकलं आहे. आजचं शिक्षण 4 भिंतीच्या आत बंदिस्त, पुस्तकात अडकलेलं आणि परीक्षेच्या गळफासात लटकलेलं आहे. आपल्या शिक्षणात कल्पकतेला, सृजनाला वावच नाही. आता नवीन शिक्षण पद्धतीत काही चांगले बदल होतील अशी आशा आहे. पण या साचेबद्ध शिक्षणाची विफलता जाणून डॉक्टर श्रीनाथ कलबाग यांनी 1983 साली पाबळच्या विज्ञान आश्रमाची स्थापना केली. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून हे विज्ञान आश्रम चालवले जाते. शिक्षण पद्धतीतून ग्रामीण विकास साध्य करण्याचं उद्दिष्ट घेऊन पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावरील पाबळ गावाच्या ओसाड माळरानावर हा विज्ञान आश्रम सुरू झाला. विज्ञान म्हणजे निसर्गाचा शोध आणि आश्रम म्हणजे साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि मूल्याधारित जीवन. ही गुरुकुल पद्धती आहे. इथे विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रच राहतात आणि एकत्र शिकतात. एका अर्थाने विज्ञान आश्रम ही एका संशोधकाने सुरू केलेली शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. नेहमीच्या औपचारिक शाळांमधल्या शिकवण्याच्या आणि मूल्यमापनाच्या पद्धतीत मूलभूत बदल घडवून आणणे हा यामागचा उद्देश आहे. डॉक्टर कलबाग म्हणतात, शिक्षण हाच विकासाचा पाया असला पाहिजे. पण आजची शिक्षण पद्धती ही मागणीनुसार पुरवठा करणारी यंत्रणा बनली आहे. समाज आणि शाळा यांच्यात फारच थोडा संबंध उरला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की विज्ञानासारखा विषयसुद्धा पाठांतर करून शिकता येतो असा समज आहे. हे बदलायचे असेल तर शिक्षणातून मुलांना कृतिशील होण्याची क्षमता मिळाली पाहिजे. ग्रामीण भागातील तरुणांच्या बुद्धिमत्तेला विज्ञानाची जोड देत ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्य करण्यावर या आश्रमाचा भर असतो. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून उत्पादकता वाढवली तरच हे शक्य आहे. केवळ तंत्रज्ञानाचा विकास होणं पुरेसं नाही, तर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी समाजाला शिक्षित करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत नेण्यासाठी ग्रामीण भागात अनेक उद्योजक तयार व्हायला हवेत. हेच उद्योजक आपल्या गावचा चेहरा-मोहरा बदलून टाकतील. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी विज्ञान आश्रम प्रयत्न करते. त्यासाठीच RDES म्हणजे रुरल डेव्हलपमेंट थ्रू एज्युकेशन सिस्टीम या संकल्पनेचा पाया घातला. दारिद्र्य रेषेखालचा आणि ग्रामीण भागातील समाज हा या योजनेचा केंद्रबिंदू होता. सामान्य लोकांचं जगणं सुखकर होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकांची मानसिक तयारी होणं, त्यांचा सहभाग वाढणंसुद्धा आवश्यक आहे. आज RDESचं हे काम IBT इन्फॉर्मेशन टू बेसिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून देशभरातील शाळांमधून राबविण्याचा प्रयत्न चालू आहे. खरं म्हणजे निसर्ग हाच इथल्या अभ्यासक्रमाचा सिलेबस आहे. सजीव आणि निर्जीव असे त्याचे 2 भाग आहेत. यात ग्रह आरोग्य, शेती, पशुपालन, अभियांत्रिकी आणि ऊर्जा पर्यावरण हे 4 विषय मुलांना शिकवले जातात. गृह आरोग्यामध्ये अन्न प्रक्रिया, आरोग्य तपासणी, शिवणकाम, विणकाम, तर शेती आणि पशुपालनमध्ये शेतीचं तंत्र, पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध उत्पादन असे विषय शिकवले जातात. अभियांत्रिकीमध्ये वर्कशॉप आणि फॅब्रिकेशन, बांधकाम आणि सुतारकाम, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा अभ्यास असे विषय शिकवले जातात. अमेरिकेतल्या MITने विज्ञान आश्रमात उच्च तंत्रज्ञान असलेली फॅब लॅब सुरू केली.
यंत्र बनवता यावेत यासाठीची ही यंत्र आहेत. लोकांच्या हातात थेट तयार उपकरणं न देता ती तयार करण्याचं ज्ञान द्यावं हाच उद्देश यामागे आहे. हे नेहमीसारखं केवळ व्यावसायिक शिक्षण नव्हे, तर यामागे 4 मूलभूत तत्त्व आहेत. 1. हाताने काम करत शिकणं. 2. बहुविध कौशल्य. 3. लोकोपयोगी सेवा. आणि 4. शिक्षक हाच उद्योजक. या 4 तत्वांवर इथलं शिक्षण चालतं. अनुभवाचं वर्णन करणं वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभव घेणं वेगळं. शिक्षण ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे. गांधीजींच्या नई तालीममध्ये अशा शिक्षणाची पायवाट आपल्याला दिसते. काम करत करतच खरं शिक्षण होतं हे त्यांनी दाखवलं. स्वातंत्र्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी नई तालीमचे प्रयोग झाले, पण अर्धवट अनुभवातून ठोस असं काही निघालं नाही. शिक्षण अर्थपूर्ण करणाऱ्या अनेक योजना आल्या, पण मूलभूत बदल काही झाले नाहीत. डॉक्टर कलबागाने शिक्षण व्यवस्थेतल्या अनेक त्रुटी जाणूनच या आश्रमाची उभारणी केली. बहुविध कौशल्य असणं ही आजच्या काळाची गरज आहे. तंत्रज्ञान जितक्या वेगाने बदलतं तितक्याच वेगाने शिक्षणाची सूत्रं बदलली पाहिजेत. म्हणजे शिक्षण कधीच कालबाह्य होणार नाही. चुका करत राहा, नवं शिकत राहा हाच मंत्र घेऊन ही मुलं इथं शिकत आहेत. डॉक्टर श्रीनाथ शेषगिरी कलबाग या दृष्ट्या वैज्ञानिकाने विज्ञान तंत्रज्ञानाची वाट तळागाळातल्या सामान्य विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत आणली. मुलांना विज्ञानाची गोडी लावली, वैज्ञानिक दृष्टिकोन दिला, सामान्य माणसाचं जगणं सोपं केलं. पावळचं हे आश्रम केवळ पाबळ गावासाठीच नाही, तर संपूर्ण देशातल्या खेड्यांच्या विकासासाठी दीपस्तंभ म्हणून उभा आहे. डॉक्टर कलबागांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी मीरा यांनी आश्रमाची धुरा समर्थपणे सांभाळली. सन 2016मध्ये मीरा कलबाग यांच्या निधनानंतर डॉक्टर योगेश कुलकर्णी यांच्याकडे ही जबाबदारी आली. डॉक्टर योगेश कुलकर्णी हे गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ आश्रमाचं काम पाहत आहेत. विज्ञान आश्रमाच्या या उत्तुंग वैज्ञानिक कार्याला आमचा मानाचा मुजरा. आज या संस्थेला स्वर्गीय सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार देऊन गौरव करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.